माझे सहकारी ॲडव्होकेट उदयरावजी लिंबाळकर, मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या समोर असलेल्या माझ्या महात्मा फुलेच्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बंधू, मला आज अतिशय आनंद झाला की अगदी वेळेवर मी आज इथे येऊ शकलो. विद्यार्थ्यांसोबत गायलेलं राष्ट्रगीत, एक सुरात आणि शालेय गीत हे ऐकून खरोखरच मला खूप आनंद झाला. असंच लयबद्धता जी आहे तुमची ती शिक्षणात राहावी आणि या देशाचे नागरिक म्हणून असेच लयबद्ध राहा अशीच ईश्वरचरणी मी आपल्या प्रार्थना करेन. आपण सगळे कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांची नाव असलेल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रात नावाजलेली ही शाळा आहे. शाळा कितीही नावाजलेली असते तरी तुमची मेहनत कुठे कमी पडू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी भरपूर मेहनत करा. शाळेकडून तुम्हाला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, परंतु त्याचा चांगला उपयोग आपण सगळ्यांनी केला पाहिजे. भरपूर मेहनत घेतली पाहिजे. आता पुढे कॉम्पिटिशन भयंकर आहे. तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट व्हाल त्यावेळेला काय कॉम्पिटिशन असेल विचारही करता येत नाही, परंतु त्याच्यासाठी तयार होण्यासाठी तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स आपण वाढवला पाहिजे. आणि कॉन्फिडन्स कधी वाढतो? अभ्यासातून वाढतो, ज्ञानातून वाढतो. आणि म्हणून जेवढं ज्ञान संपादन करता येईल तेवढं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला तर मला वाटतं तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. आणि स्वतःच्या पायावर तुम्ही चांगल्या तऱ्हेने उभा राहा. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात ऑपॉर्च्युनिटीज आहे. या वयातच तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे की मला काय व्हायचंय पुढे जाऊन. आणि त्या पद्धतीने, त्या दृष्टीने, त्या बाजूला जरी तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली तर मला वाटतं तुमच्या मेहनतीला यश येईल आणि आपण सगळे एक सुजाण नागरिक व्हाल, चांगले आई वडिलांची चांगले मुलं व्हाल आणि या देशाचे नागरिक व्हाल आणि देशाला हातभार लावाल अशीच अपेक्षा आपल्याकडून मी व्यक्त करतो. परत एकदा शाळेचं आणि तुम्हाला सगळ्यांचं आभार मानतो की या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आणि आपल्याशी संवाद साधता आला. जय हिंद, जय महाराष्ट्र.